ती झोपी गेली. तिच्या स्वप्नात ढगांच्या आडून तिला एक परी दिसली. जर तुला तुझे भाऊ नेहमीसाठी सामान्य रूपात यायला हवे असतील तर तुला बिच्छू झाडाच्या धाग्यांनी त्यांच्यासाठी जॅकेट बनवावं लागेल. पण जोपर्यंत तू सर्वांकरता जॅकेट्स बनवत नाहीस तोपर्यंत याबाबत कुणालाही कळता कामा नये, नाहीतर ते कायमचे हंस बनून राहतील. असा सल्ला देऊन परी नाहीशी झाली. राजकन्येने तिच्या भावांना तिच्या स्वप्नाबद्दल काहीच सांगितलं नाही. तिच्या भावांनी जवळच्या ठिकाणी तिला सोडलं आणि लवकरच परतण्याचं वचन देऊन ते उडून गेले. राजकुमारीने जॅकेट करता टोचणारे धागे गोळा करायला सुरुवात केली. पण जेव्हा जेव्हा